आषाढी एकादशी निमित्त प्रहारच्या बच्चू कडू यांनी पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर असं साकडं घातलंय। जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील। येत्या 2 ऑक्टोबरला मुंबईत मोठा मोर्चा सुद्धा यावरून काढण्यात येईल असंही ते म्हणालेले आहेत। पांडुरंगाला हात जोडून विनंती आहे, काय म्हणते, नतमस्तक होऊन पांडुरंगांना प्रार्थना करतो का आमच्या फडणवीस साहेबांच्या याच्यात एक चांगला विचार येऊ दे शेतकऱ्याबाबत, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर केली पाहिजे असं पांडुरंगाला प्रार्थना करतो। आणि पांडुरंग त्यांच्या याच्यात आल्यानंतर आमच्या फडणवीस साहेबांना ते नाही म्हटलं नाही पाहिजे, म्हणून त्यांनी कर्जमाफी निमान पांडुरंगाच्या कानात तरी सांगितली पाहिजे। पांडुरंगा, मी या शेतकऱ्याची कर्जमाफी या तारखेला करतो, मग पांडुरंग आम्हाला सांगन ना, कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे या बाबतीत। आणि आम्ही जे मुद्दे छेडले त्याच्यावर शासन निर्णय निघाले पाहिजे, नाही तर 2 तारीख अटळ आहे। खूप ताकदीनं लोक येणार, मुंबईत मावणार नाही अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू। येणारा काळ निवडणुकीचा काळ, हेच तर हुशारी आहे ना, तेच हुशारी है। काय वाटतं? अब समझने की बात है, तुमको समझ नहीं रहा, यही तो बात गलत है।